हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे केडीएनची 2025 मीन्स कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन यासाठी रिक्रुटमेंट जे आहे त्याचा टॉपिक कव्हर करत आहे आपण. द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 हे सगळ्यांना कॉमन टॉपिक आहे. त्याच्यामुळे आपण इथे आज सेक्शन वाईज जे आहे ते व्हिडिओज बनवत आहे. इथे आपला हा 6वा व्हिडिओ आहे. 5 व्हिडिओ ऑलरेडी आपण पोस्ट केलेले आहे. ज्यांनी आतापर्यंत ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. आज जो आहे तो आपण सेक्शन 7 सॉल्व करत आहे, जो आहे डिस्पोजल ऑफ रिक्वेस्ट. याच्या पहिले आपण 6 सेक्शन सॉल्व केलेले आहे. ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितले बघून घ्या. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया आपण सेक्शन 7 डिस्पोजल ऑफ रिक्वेस्टचे 25 MCQs. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द टाइम लिमिट टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अंडर द सेक्शन 7 ऑफ 1. ठीक आहे. कलम 7A अंतर्गत माहिती पुरवण्याची वेळ मर्यादा काय आहे? बघा, ऑप्शन आहे 15 डेज, 30 डेज, 45 डेज, 60 डेज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, 30 डेज, 30 दिवस. नेक्स्ट, सेकंड, इफ द इन्फॉर्मेशन कन्सर्न द लाईफ ऑर लिबर्टी ऑफ पर्सन इट मस्ट बी प्रोव्हाइडेड विदिन. जर माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवन किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर ती किती वेळेत द्यावी लागते? तर बघा, ऑप्शन आहे 7 डेज, 24 आवर्स, 48 आवर्स अँड 15 डेज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 48 आवर्स, 48 तासात. नेक्स्ट, थर्ड, इफ द PIO डज नॉट रिस्पॉन्ड विदिन 13 डेज इट डीम ॲज. 30 दिवसात उत्तर न दिल्यास त्यास काय मानले जाते? तर बघा, ऑप्शन आहे एक्सेप्टन्स, सेकंड रिजेक्शन, थर्ड इन प्रोसेस अँड फोर्थ नीड मोर टाइम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिजेक्शन मीन्स नकार. नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट हॅपन्स इफ ॲडिशनल फीज आर रिक्वायर्ड फॉर प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन. माहिती पुरवण्यासाठी अधिक शुल्क लागल्यास काय होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, द रिक्वेस्ट इज कॅन्सल, सेकंड, PIO सेंड इंटिमेशन्स विथ फी डिटेल, थर्ड, अप्लिकंट इज फाईन अँड फोर RTI इज रिजेक्टेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, PIO सेंड इंटिमेशन विथ फी डिटेल. PIO शुल्क तपशिलासह सूचना पाठवतो. नेक्स्ट, फिफ्थ, डज द 30-day लिमिट इन्क्लूड द टाइम टेकन टू पे ॲडिशनल फीज. अतिरिक्त शुल्क भरण्यास लागलेला वेळ 30 दिवसाच्या मर्यादेत धरला जातो का? तर बघा, ऑप्शन आहे यस, सेकंड नो, थर्ड पार्टिशली अँड फोर्थ ओनली इफ अर्जंट. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर आहे नो, नाही. नेक्स्ट, सिक्स्थ, इफ PIO फेल टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन इन टाइम द अप्लिकंट गेट इट. जर PIO वेळेत माहिती देण्यास अयशस्वी ठरला तर अर्जदाराला ती माहिती कशी मिळते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, आफ्टर रिअप्लाइंग, सेकंड, फ्री ऑफ कॉस्ट, थर्ड, थ्रू कोर्ट ऑर्डर अँड फोर्थ विथ पेनॉल्टी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, फ्री ऑफ कॉस्ट, विनामूल्य. नेक्स्ट, 7, हू गेट एक्झेम्पशन फ्रॉम पेइंग फीज अंडर द सेक्शन 7. कलम 7 अंतर्गत कोणाला शुल्क भरायची सूट आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, स्टुडंट, सेकंड, सिनियर सिटीजन, थर्ड, बिलो पॉवर्टी लाईन अप्लिकंट अँड फोर्थ, गव्हर्नमेंट एम्प्लॉय. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, बिलो पॉवर्टी लाईन अप्लिकंट, गरीब रेषेखालील अर्जदार. नेक्स्ट, 8, बिफोर रिजेक्टिंग अ रिक्वेस्ट व्हॉट मस्ट द PIO कन्सिडर अंडर सेक्शन 7. ठीक आहे. अर्ज नाकारण्यापूर्वी PIOने कलम 7 अंतर्गत काय विचारात घ्यावे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, गव्हर्नमेंट पॉलिसी, सेकंड, पब्लिक ओपिनियन, थर्ड पार्टी रिप्रेझेंटेशन अँड फोर्थ, मीडिया रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पार्टी रिप्रेझेंटेशन, तृतीय पक्षाचे सादरीकरण. नेक्स्ट, 9, व्हॉट मस्ट द PIO कम्युनिकेट इफ एन RTI रिक्वेस्ट इज रिजेक्टेड. RTI अर्ज नाकारल्यास PIOने काय माहिती द्यावी लागते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, डेट ऑफ रिजेक्शन, सेकंड, रिझन, अपील टाइम अँड ॲपेलेट ऑथॉरिटी, थर्ड, अप्लिकंट रेकॉर्ड अँड फोर्थ, नेम ऑफ मिनिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिझन, अपील टाइम अँड ॲपेलेट ऑथॉरिटी, कारण, अपील कालावधी व अपील प्राधिकरण. नेक्स्ट, 10th, इन विच फॉर्मॅट मस्ट इन्फॉर्मेशन बी गिवन. माहिती कोणत्या स्वरूपात दिली पाहिजे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, इन द फॉर्मॅट चूजन बाय PIO, सेकंड, ओनली प्रिंटेड, third, in the format requested by applicant unless impractical, and fourth, only in electronic mode. The correct answer is third, in the format requested by applicant unless impractical, अर्जदाराच्या मागणीप्रमाणे शक्य असल्यास.
नेक्स्ट 11, व्हॉट काइंड ऑफ असिस्टंट मस्ट बी प्रोव्हाइडेड टू सेन्सरी डिसेबल अप्लिकंट. इंद्रिय दोष असलेल्या अर्जदाराला कोणती मदत दिली पाहिजे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नो असिस्टंट, सेकंड फायनान्शियल हेल्प, थर्ड सुटेबल सपोर्ट फॉर एक्सेसिंग इन्फॉर्मेशन अँड फोर्थ ट्रान्सलेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सुटेबल सपोर्ट फॉर एक्सेसिंग इन्फॉर्मेशन, माहिती मिळवण्यासाठी योग्य सहाय्य. तसंच बघा राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टची PDF अवेलेबल आहे. शॉर्ट नोट प्लस MCQ 500 प्लस MCQज आहे. 31 सेक्शन थेरी प्लस MCQज आहेत. मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 12th आहे फी चार्ज अंडर RTI ॲक्ट मस्ट बी. RTI कायद्यानुसार आकारलेले शुल्क कसे असावे? तर बघा ऑप्शन आहे हाय, ॲबिट्री, रिजनेबल, फिक्स फॉर ऑल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिजनेबल मीन्स वाजवी. नेक्स्ट 13, इज द PIO अलाउड टू रिजेक्ट रिक्वेस्ट विदाउट प्रोव्हाइडिंग रिझन. PIO अर्ज नाकारताना कारण न देता नाकारू शकतो का? तर बघा ऑप्शन आहे यस, नो, ओनली विथ अप्रुव्हल अँड फोर्थ यस इफ अर्जंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नाही. नेक्स्ट 14, विच सेक्शन स्पेसिफाय ग्राउंड फॉर रिजेक्शन ऑफ RTI रिक्वेस्ट. RTI अर्ज नाकारण्याची कारणे कोणत्या कलमानुसार नमूद आहेत? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 6 and 7, सेकंड सेक्शन 8 and 9, नेक्स्ट सेक्शन 10 and 11 अँड सेक्शन 12 ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 8 and 9. नेक्स्ट 15, कॅन इन्फॉर्मेशन बी रिफ्यूज इफ इट अफेक्ट प्रिझर्वेशन ऑफ रेकॉर्ड्स. माहिती नाकारली जाऊ शकते का जर ती रेकॉर्ड सुरक्षिततेस धोका पोचवत असेल तर? बघा ऑप्शन आहे नो, यस, ओनली विथ मिनिस्टर परमिशन अँड फोर्थ ओनली फॉर 1 year. तर करेक्ट आन्सर आहे यस. नेक्स्ट 16, इफ नो रिस्पॉन्स इज गिवन बाय PIO विदिन अ टाइम व्हॉट इज द कॉन्सिक्वेन्स. जर PIO वेळेत उत्तर दिले नाही तर काय परिणाम होतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अप्लिकंट मस्ट अप्लाय अगेन, सेकंड इन्फॉर्मेशन इज डीम रिफ्यूज, थर्ड इन्फॉर्मेशन इज ऑटोमॅटिकली ग्रँटेड अँड नो कॉन्सिक्वेन्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इन्फॉर्मेशन इज डीम रिफ्यूज, माहिती नाकारलेली मानली जाते. नेक्स्ट 17, व्हॉट शुड बी एक्सक्लुडेड व्हाईल कॅल्क्युलेटिंग द 30 days टाइम लिमिट व्हेन फी इंटिमेशन इज सेंड. शुल्काची सूचना दिल्यावर 30 दिवसांची मर्यादा मोजताना काय वगळावे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वीकेंड, सेकंड पब्लिक हॉलिडे, थर्ड टाइम बिटवीन सेंडिंग इंटिमेटिंग अँड रिसिव्हिंग फीज अँड ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे थर्ड टाइम बिटवीन सेंडिंग इंटिमेशन अँड रिसिव्हिंग फीज, सूचना पाठवणे व शुल्क मिळवण्याची वेळ. नेक्स्ट 18, व्हॉट इफ द फॉर्म ऑफ इन्फॉर्मेशन रिक्वेस्टेड इज इम्प्रॅक्टिकल. जर मागितलेली माहिती द्यायचे स्वरूप अव्यवहार्य असेल तर काय करावे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेनी द रिक्वेस्ट, सेकंड प्रोव्हाइड इन अल्टरनेटिव्ह प्रॅक्टिकल फॉर्मॅट, थर्ड चार्ज एक्स्ट्रा फी अँड फॉरवर्ड टू कोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोव्हाइड इन अल्टरनेटिव्ह प्रॅक्टिकल फॉर्मॅट, दुसऱ्या शक्य स्वरूपात माहिती द्या. नेक्स्ट 19, व्हॉट मस्ट बी कम्युनिकेटेड इफ इन्फॉर्मेशन इज रिजेक्टेड. माहिती नाकारल्यास कोणती माहिती दिली पाहिजे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेट अँड टाइम रिजेक्शन, सेकंड रिझन, अपील टाइम अँड ॲपेलेट ऑथॉरिटी, थर्ड अप्लिकंट मिस्टेक अँड फोर्थ डिपार्टमेंटल डिटेल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिझन, अपील टाइम अँड ॲपेलेट ऑथॉरिटी, कारण, अपील कालावधी आणि अपील प्राधिकरण. नेक्स्ट 20, इन्फॉर्मेशन टू पर्सन बिलो पॉवर्टी लाईन शॅल बी प्रोव्हाइडेड. गरिबी रेषेखालील व्यक्तींना माहिती कशी दिली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट विथ 50% डिस्काउंट, सेकंड फ्री ऑफ कॉस्ट, थर्ड ऑन अप्लिकेशन टू द कोर्ट अँड फोर्थ ऑन रिकमेंडेशन ऑफ MLA. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फ्री ऑफ कॉस्ट, पूर्णतः विनामूल्य. नेक्स्ट 21, इन व्हॉट केसेस कॅन इन्फॉर्मेशन बी डिनाईड टू प्रोटेक्ट रेकॉर्ड. कोणत्या परिस्थितीत रेकॉर्ड्सचे संरक्षण करण्यासाठी माहिती नाकारता येते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इफ इट वुड हार्म रेकॉर्ड प्रिझर्वेशन, सेकंड इफ रिक्वेस्टेड बाय मीडिया, थर्ड इफ अप्लिकंट इज अंडर 18 अँड फोर्थ इफ PIO इज ऑन लीव्ह. तर करेक्ट आन्सर आहे
फर्स्ट, इफ इट वुड हार्म रेकॉर्ड प्रिझर्वेशन, जर रेकॉर्डच्या सुरक्षतेला नेक्स्ट 22, व्हॉट मस्ट PIO कन्सिडर बिफोर रिजेक्टिंग अन ॲप्लिकेशन इन्व्हॉल्विंग अ थर्ड पार्टी, तृतीय पक्षाशी संबंधित अर्ज नाकारण्यापूर्वी PIOने काय विचारात घ्यावे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिप्रेझेंटेशन बाय थर्ड पार्टी, सेकंड मीडिया रिपोर्ट, थर्ड अप्लिकंट एज अँड फोर्थ पॉलिटिकल ओपिनियन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रिप्रेझेंटेशन बाय थर्ड पार्टी, तृतीय पक्षाचे सादरीकरण. नेक्स्ट 23, इफ इन्फॉर्मेशन इज नॉट प्रोव्हाइडेड इन टाइम अप्लिकंट इज एंटायटल्ड टू, जर माहिती वेळेत न मिळाल्यास अर्जदाराला काय मिळते. तर बघा ऑप्शन आहे रिअप्लाय, कंपन्सेशन, फ्री ऑफ कॉस्ट इन्फॉर्मेशन अँड एक्सटेन्शन. करेक्ट आन्सर आहे थर्ड फ्री ऑफ कॉस्ट इन्फॉर्मेशन, विनामूल्य माहिती. नेक्स्ट 24, कॅन इन्फॉर्मेशन बी गिवन इन डिफरंट फॉर्मॅट दॅन रिक्वेस्टेड, मागणीपेक्षा वेगळ्या स्वरूपात माहिती दिली जाऊ शकते का. बघा ऑप्शन आहे नो, सेकंड यस इफ रिक्वेस्टेड फॉर्मॅट इज इम्प्रॅक्टिकल, थर्ड यस एनी टाइम अँड फोर्थ ओनली विथ अपील. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इफ, यस इफ रिक्वेस्टेड फॉर्मॅट इज इम्प्रॅक्टिकल, हो जर मागितलेले स्वरूप अव्यवहार्य असेल तेव्हा. नेक्स्ट 25, व्हॉट हॅपन्स इफ द अप्लिकंट इज सेन्सरी डिसेबल, जर अर्जदार इंद्रिय दोषग्रस्त सेन्सिबल असेल तर काय होते. आन्सर आहे स्पेशल असिस्टंट मस्ट बी प्रोव्हाइडेड, विशेष साहित्य द्यावे लागतात. ठीक आहे. तसंच बघा म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, अकाउंट्स, JEE सिव्हिल आणि करंट अफेअर्सच्या PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.